हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहे बर्गर. बोरीगीर बनवणार आहे. इथे मी रेडीमेड डीमार्ट मधून आणलेलं आहे पॅटीस, त्याचा व्हेज पॅटीस आहे हे. आणि हे पटापट पहिलं फ्राय करून घेऊया. बाकी सगळं तर माझी तयारी झालेली आहे. मी सगळं सेट करून ठेवलंय की काय काय टाकायचं त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, पहिला आपण हे फ्राय करून घेऊया. मी हळूहळू तुम्हाला सगळं दाखवते. ओके. तर गाईज, बर्गर बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला पॅटी असते ती तळून घ्यावी लागेल. आणि डीमार्टमधून तुम्ही आणल्या लगेच पॅटी ना बनवायला चालू करा, कारण नंतर ती जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने ती सॉफ्ट होऊन जाते आणि एकदम म्हणजे तुटायला चालू होते. त्याच्यानंतर मी हा बर्गरचा जो बन असतो तो घेतलेला आहे. त्याला चांगलं मधून कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जेवढे सॉसेस असतील ना तुमच्याकडे तेवढे सगळे अप्लाय करा. माझ्याकडे 2-3 होते. मिओनीज वगैरे जे काय असेल ते तुम्ही अप्लाय करा. आता मी हा व्हाईटवाला मिओनीज अप्लाय केला आहे आणि टोमॅटो केचप अप्लाय केला. टोमॅटो केचपनी ना खूप मस्त टेस्ट येते. आणि नंतर मग हा बर्गर मिओनीज असतो तो घेतला. तो थोडासा होता, माझ्या भावाने ना सगळा घेतला आणि संपून टाकला. आणि ह्याला प्रॉपर आहे ना लावून घ्यायचे दोन्ही साईडला, मस्तपैकी त्याला सेट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या लावा. मी जास्त काय भाज्या ॲड नाही केल्या, मी फक्त टोमॅटो आणि कांदा ॲड केला. आणि मी डबल लेअर पॅटी लावणार आहे, डबल लेअर बर्गर बनवणार. त्याच्यावरती बर्गर टाकला, त्याच्यानंतर आपण मस्त चीज टाकले, चीज स्लाईस, नंतर परत एक पॅटी टाकले, परत एक चीज टाकले. अशा प्रकारे आपली बर्गर हा तयार झाला आहे, डबल डेकर बर्गर. आणि खूप मस्त लागतो गाईज. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे, खूप म्हणजे बघा ना, मी 2 मिनिटात बनवले. आता टेस्ट करूया. टेस्ट पण ह्याची ना खूप मस्त झाली होती. एकदम क्रंची बर्गर आणि चीजी एकदम मस्त लागत होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा गाईज. बाय गाईज, उद्या भेटूया परत. बाय.